उद्धव ठाकरे का शांत येतो? उद्धव ठाकरे गप्प बसून काय साध्य करणार आहे? म्हणजे उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्याची किंवा त्यांच्या डोळ्यासमोर शिवसेना संपते, आमदार पळवले गेले, खासदार आता पळवले, उद्या अजून आमदार पळवतील ही भीती आहे. ठाकरे आक्रमकच व्हायला तयार नाहीत. अरे ठाकरेंनी जर शांत राहिलं, बघा ना, पूर्वी म्हणायचे मुंबई फक्त ठाकरेंची, मुंबईत फक्त ठाकरेच पाहिजे. आज मुंबई पाण्यात गेली तरी ठाकरे बोलायला तयार नाहीत. खासदार पळवले तरी ठाकरे बोलायला तयार नाहीत. पक्ष पळवला तरी ठाकरे गप्प आहेत. चिन्ह पळवलं तरी ठाकरे गप्प आहेत. वरून ठाकरे म्हणतात, ज्यांना जायचंय ते जा, ज्यांना माझ्यासोबत थांबायचंय ते थांबा. पण का? तुमच्यामुळे लोक शिवसेनेत आले का तुमच्या वडिलांमुळे आले? महाराष्ट्रात शिवसेना तुमच्यामुळे पोचली का तुमच्या वडिलांमुळे? शिवसैनिकांना तुम्ही पाहिजे, शिवसेना पाहिजे की तुमचे वडील बाळासाहेब ठाकरे? आणि लोकांना शिवसेना पाहिजे, बाळासाहेब ठाकरे पाहिजे आणि उद्धव ठाकरे पाहिजे असतील तर उद्धव ठाकरेंनी ऍक्शन मोडवर आलं पाहिजे. कुठल्या शिवसैनिकाला वाटतं आपण गाफील राहून गप्प बसून सगळं उघड्या डोळ्यांनी पाहायचं? उद्धव ठाकरे गप्प राहणं मला वाटत नाही कुठल्या शिवसैनिकाला ते आवडत असावं. बरं, उद्धव ठाकरेंचं राजकारण इथंच संपतंय का? महानगरपालिका हातातली गेली म्हणजे परत येणारच नाही का? ज्या पद्धतीचं स्ट्रॅटर्जी भारतीय जनता पार्टीने लावली इथपर्यंत ठीक आहे, पण काँग्रेस शिवसेनेसोबत आली नाही, किती मोठा फटका बसला. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे आहे आणि मुंबई एकीकडे आहे असं चित्र आहे. पण सत्ताधाऱ्यांनी ते सगळं आपल्या बाजूने कसं वळवलंय, चाणाक्ष बुद्धीनं, बरोबर हिशोबशीर आणि आटोपशीर सुद्धा सगळ्यांना मॅनेज करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते यशस्वी झाले. माझी चर्चा सुद्धा याच प्रमुख मुद्द्यावर आहे. उद्धव ठाकरे आक्रमक का होत नाहीत? उद्धव ठाकरेंना राग का मुळात येत नाही? उद्धव ठाकरेंना सगळा पक्ष जरी संपला, शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच फक्त राहिले पाहिजेत, बाकी थांबा नाही तर निघून जा, असं काहीतरी ट्रेंड आहे का? मला शंका या सगळ्या वागणुकीबद्दल आणि सगळ्या गोष्टीबद्दल. म्हणून मी या ठिकाणी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे चर्चा करतोय. बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल हक्काने तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, केलंच पाहिजे. इतरांना पाठवा. आणि खरी माहिती किंवा खरी चर्चा करत असताना काही जणांना वाईट वाटू शकतं, काही जणांना दुःख होतील, बिलकुल होऊ द्या. परंतु मी खरं बोलतोय ते ऐकून घेण्याची किंवा सहन करण्याची प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही ते संधी घ्या किंवा मला तरी चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडू द्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत ते विचार पोहोचतील. माझं मत काय की उद्धव ठाकरे गप्प का आहेत? उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर का येत नाहीत? उद्धव ठाकरेंसमोर सगळं बेचिराग होतंय आणि उद्धव ठाकरे हातपाय म्हणजे हलवत नसतील तर याला काय अर्थ आहे? आणि या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत असताना मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे परत एकदा सांगतो की काही मुद्दे असे आहेत जिथं बोललं पाहिजे. मला खूप इच्छा आहे लोकांमध्ये जाऊन या विषयाची चर्चा करायची, पण मला नाही करायची, मी नाही करू शकत. लोकांची हालत, लोकांची परिस्थिती, लोकांच्या अडचणी मला माहिती आहे. मी लोकांमध्येच असतो, पण लोकांना अजिबात असं वाटत नाही की मी आनंदात आहे तो दुसरा पण आनंदात राहिला पाहिजे. मदतीची भावना ज्यावेळेस होती त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात. राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सेम टू सेम तसंच आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर सध्या काय महाराष्ट्रासह देशात इतर राज्यांमध्ये दिसतंय, पाहताय, हे तुमच्या लक्षात येतच आहे. पण कितीही कुठलेही रस्ते मोठे झाले आणि लोकांना तिथपर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमताच नसेल, मी इच्छा म्हणणार नाही, कारण इच्छेने माणूस काहीही करू शकतो. तरी सुद्धा कंपनीत तुम्हाला एवढं देण्यासाठी किंवा ते म्हणतो ना, एखादी योजना लोकांच्या हितासाठी असते
आणि लोकांना सगळंच जर थँक्यू मध्ये मिळालं तर त्याची किंमत नसते. तसं आहे हो सगळं. या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि राहिला महत्वाचा मुद्दा, की आजकालची नवीन तरुण पिढी या तुमच्या जुन्या विचारांना किती पत एक्सेप्ट करते, जे की तुमच्या इतर गोष्टींना सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केलंच पाहिजे. आज तरुण पिढी अपसेट आहे. जुनी पिढी अपडेट नाही. आणि नवी जुनी पिढी ज्यावेळेस एकत्र बसते त्यावेळेस त्यांना काहीतरी प्रत्येक दिवस सांस्कृतिक दृष्ट्या नटलेला जाणवतो, असं मला या ठिकाणी सांगायला आवडेल. माझा मुद्दा हाच होता, की तुम्ही धड इकडचे आहात असं जरी म्हणलं तरी तुम्ही इकडं असता, आणि तुम्ही इकडचे आहात असं म्हणलं तरी तुम्ही कुणाच्या तरी सोबत असता. एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि माझा प्रामाणिक शुद्ध हेतू हे सुद्धा आहे, की आम्ही जर एखाद्या भूमिकेशी संलग्न असू तर आम्ही एका आयडिओलॉजीचे असतो, आणि ज्यावेळेस आम्ही एका आयडिओलॉजीचे असतो तेव्हा आमची विचारधारा सक्षम लोकांपर्यंत घेऊन गेली पाहिजे, इतका आमचा साधा सरळ म्हणजे आमचं गणित आहे, मथितार्थ आहे. नाही होतो आता तसं. आता तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलं जातं, आणि हे लक्ष ठेवणारी जी जमात आहे ती इतकी भयानक आहे, इतकी भयानक आहे, इतकी भयानक आहे, विचारता सोय नाही. आणि या सगळ्या गोष्टीला औषध जर कोण असेल तर तुम्ही आम्ही आहोत. आम्ही कुणाचे चेले चपाटे आहेत, आम्ही कुणाचे कार्यकर्ते आहेत, आम्ही कुणाचं पाणी भरतो. आम्ही ज्यावेळेस जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस इतकी संकट आमच्या दुसऱ्या माणसाला सुद्धा आलेली असतात. पण हा सगळा भाग जर समजून घ्यायचा म्हणलं तर इथं राजकीय घडामोडी सुद्धा तशाच आहेत, आणि ते अशा पद्धतीनं घडतायत म्हणजे कल्पना करू शकणार नाही. सत्ताधाऱ्यांचा गट वेगळा, विरोधकांचा गेट वेगळा, म्हणजे ग्रुप तो. आता सत्ताधाऱ्यांमध्ये 3 पक्ष आहेत, त्यांचा गट म्हणलं तर 3 गट वेगळे वेगळे होतील. विरोधकांचं म्हणलं तर एखाद दुसरा तिसरा गट, चौथा गट होईल. आणि सगळ्यात महत्वाचा इतर पार्टीचा 5वा गट, ज्याच्यामध्ये कोण कोणासोबत येईल काही खिचडी सांगू शकत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये जर एखादा उमेदवार तुम्हाला शोधायचा म्हणला तो कसा सापडेल? मला अजून एक आठवण करून द्यायची, की ही गोष्ट फार मोठी प्रक्रिया. आज तूप खाल्लं की उद्या रूप आलं असं अजिबात होणार नाही, आणि तसलं रूप कुणाला पण नकोय. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे, लढाईच्या काळात जर तुम्ही लढला नाही तर ज्यावेळेस तुम्ही बाप होताल आणि लेकरू तुमच्या जवळ येईल, बाबा ज्यावेळेस इथं सगळं वनवा पेटला होता किंवा इथं सगळं वाईट होतं त्यावेळेस तुम्ही काय केलं? मग त्या बापाने छातीवर दगड ठेवून सांगितलं की हा जो दोरा दिसतोय किंवा ही जी वस्तू दिसते ती माझे, उघडून बघ. उघडून बघितलं जातं, लिहिलं जातं, सगळ्या गोष्टी कळतात. मग तो बाप नावाचा विद्वान प्राणी म्हणतो. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, की जर तुम्हाला तुमचा अचीव करायचं असेल, संकट येत राहतील, संकट येत असतात, मार्ग काढून पुढे जाणं फार महत्वाचं आहे. मार्ग काढायचा कसा, मार्ग काढायचा कोणी, आणि मार्ग काढायचा कशासाठी, इथून जी सुरुवात होती कल्पना करू शकणार नाही, ती फार म्हणजे मृगजळासारखी झालेली आहे असं आपण म्हणजे समजूया. शेवटचा भाग एवढाच, की आता थांबून चालणार आहे का? आता आपल्याला काहीतरी करायचं म्हणून हालचाल केली नाही पाहिजे का? आता जर हालचाल केली तर भविष्यात तुम्ही चांगली हालचाल करू शकता, अन्यथा नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. तरी तुम्ही ऐकणार आहात का? एवढंच लक्षात ठेवा, बदल स्वतःपासून घडवायचा आहे, बदल इतरांपासून घडवून उपयोग नाही. एक दुसरी गोष्ट, एखाद्याचा विरोध आणि जास्तीचा विकास हा वांझोटा असतो. हळूहळू एखाद्याला कोंब फुटतात, हळूहळू एखाद्याला वाटतं की होय मी विनर आहे, हळूहळू एखाद्याला वाटत असतं की मी यशस्वी झालो, हळूहळू एखाद्याला वाटतं की मी खूप पैसे कमवले, हळूहळू एखाद्याला वाटत असतं मी आहे म्हणूनच सगळं झालं. कधी कधी त्याला हे सुद्धा वाटत असेल मीच या सृष्टीचा निर्माता आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर बारकाईनं पाहिल्या तर त्या अशा स्वरूपाच्या आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल वाचा, पहा, आणि जास्तीत जास्त इतर लोकांपर्यंत पाठवा. चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी जे काही बोललोय ते खरं आहे की खोटं आहे याचा फक्त मला कन्क्लुजन मिळावं एवढे माफक अपेक्षा. धन्यवाद. जय शिवराय.